हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। आज आमची मम्मी बसेलाय शांत। आज काही काम नाही का? वळ्याची डाळ टाकली ना, शांत कशी बसली? शांत बसलीच नाही का? मला वाटलं आज शांतता आहे का सगळी? नाही, आता इथला सळा टाकतो आणि मग डाळ हळकू घालतो। कितला सळा टाकता? इथलाच टाकतो, लई उखरचंद भरायची येणं जाणं। मेथी टाकतो, उलसून झालं। चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवून देतो आज। हा हाय आमचं सूर्यनारायण, एवढा मोठा। मस्त अशी डाळ भिजली रात्री लोक, आणि त्याच्यात जरासे गोळे झाले, म्हणजे असे जमा झाले ते फुगून। आणि आता द्यायचं यायले 3 दिवस ऊन। आणि आता सकाळच्या बकऱ्या तर गेल्या, दुपारच्या बकऱ्या आल्यावर आई काय करते काय माहीत, का तुरीवर नाचतात थै थै। तुरीची डाळ खाणाराले काही नाही, करणाराले हाय सारं। खाणाराले काय आहे? खाणाऱ्याला जाय ना माया, असं म्हणणं। हो, आजचा पहिलाच दिवस आहे तुरीच्या डाळीला ऊन द्यायचा। आणि याच्यात जे असे बारीक बारीक हे झाले, म्हणजे जे दाया चिपकल्या, ते सगळ्या फोडून अशा वाऊ घालायला लागतात। ते आईचं काम चालू आहे आता। चला माया बी सगळे बाहेरचे कामं झाले आता। आज कपडे इकडेच वाऊ घातले जिन्यावर, कारण का खाली घालेलं आहे आईने डाळ वाऊ। आणि आईच्या डाळीवर का कपड्याचं पाणी झालं का मग तर आतंकच आहे, आतंक। आज जरासा उशीर झाला बाहेरच्या कामावर गेले, कारण का आज सगळा जिना साफसूफ करून ठेवला मी, आणि एवढा सगळा कचरा काढला। सकाळीच धुळल्या धळल्याचे कामं केले। इकडे पसारा तिकडे पसारा, सारा पसाराच पसारा। आता वर दाखवतो मी तुम्हाला, अर्धाच जिना आहे, पण आता मी या कॅनीवर चढून तुम्हाला दाखवतो वरचं वातावरण। हे सगळं पाणी भरून घेतलं मी वर जिन्यावर, सगळं पाणी भरून घेतलं मी जिन्यावर, कारण का एवढं तपते उन्हानं काढलंय। जराशा कॅऱ्या भरून घेतल्या की स्लॅब जरासा थंडा राहते, त्यासाठी आज सकाळीच तेच काम केलं मी आज। आमच्या आईचं चालू होतं की काही प्लॅटफॉर्म रिकामं होते, काही डाळ धुते। डाळ भिजू घातली तिनं सकाळीच उठून, बिचारी कामं करतच राहते काही ना काही। आज बोलणं गुन्हा आहे लय जास्त, आज जास्त बोललं की डेंजरस काम आहे। आज काय राहिलं फक्त कूलरात पाणी टाकायचं। भले मी त्या कूलरात झोपत नाही, पण पाणी असलं की मला असं वाटतं फेकीन थंडी हवा, फेकीन थंडी हवा, पण ते काही थंडी हवा फेकत नाही कूलर। आणि फेकते तर ते एवढी गरम होऊ राहिली, म्हणजे एवढं ऊन तर पुरायला, तो कूलरही काम नाही करू राहिला बिचारा। मग दुपारी इकडल्या कूलरमध्ये येऊन झोपा लागते म्हणजे थंडगार हवेत। हे पहा कूलर, या कूलरचं काम चालते फक्त खेड्यापाड्यात आणि एवढ्या उन्हात अकोला जिल्ह्यात। आज तर तापमान एवढं आहे अकोला जिल्ह्याचं 46.10। काय होते का माहित, हा महिना तर एवढा कठीण जाते का मरणाचा। आता लावायचा म्हणजे भाजीचा मेळ, कारण झाली माझी स्वयंपाकाची वेळ। भाजीले काय आहे बरं? भाजीले आहे वांगे, टमाटे, हिरव्या मिरच्या, आणि आहेत गवाराच्या शेंगा। आता गवाराच्या शेंगाच घेतो मी करून मस्त पैकी हिरव्या चटणीच्या। आता सगळे कामं झाल्याशिवाय मी तर काही चहा देत नाही, तर मग आता चहा बी प्यायला लागली। चलो उधर कूलरची पिन काढली, कूलरात पाणी भरलं आणि तसंच ठेवलं, कारण की कूलरची पिन काढूनच कूलरात पाणी भरावं लागते, नाही तर मग येते त्याच्यात करायला। आता चाटून घेतो पहिले, शेंगा बी मोडा लागतात गवाराच्या। गवाराच्या शेंगा बनवतो एक नंबर। आई धुरायली डाळ वड्या करायसाठी। आईची डाळ धुयेलो पण वाटेलो, मला माय उरका लागेल स्वयंपाक, भांडे कुले। देतो आता चहा।
खुद आईला तर फार पटली होती, पण मला तर काही पटली नव्हती, म्हणून मी काही जास्त खाल्ली नाही. ते बी तशीच होती. पण आज स्वयंपाक करतो म्हणजे करतो, कोण्या बी हालतीत लय खायचे वांदे होतात. आता जरा बसा वाटते सकाळी गॅस जवळ, आणि संध्याकाळी का मरणाचं गरम होते, जीव बाहेर वाटते नसता. चला मग मी मोडून घेतो आता शेंगा, करून घेतो ती स्वयंपाक. शेंगा मोडे लोक चहा शिजते. आज लय लवकर आणला बकऱ्या. चांगलीच पयापई झाली आमच्या घरी. डाळ भाऊ घातली होती ना, आज जरा लय लवकर आल्या बकऱ्या. राहिला सगळा पसारा घरातला, आज पहिले बकऱ्या बांधून घेतल्या. आज बकऱ्या जरा लवकरच आल्या, कारण की आमच्या गावात झाली माती. अंडाला जायचं होतं मातीवर, म्हणून आज लय लवकर बकऱ्या आल्या. मग आल्या तर आता त्याला बांधून घेतलं, आणि आता पाहिजेच आहे त्याला पाणी. जास्त काही एवढा फुगून नाही आल्या आज बकऱ्या. चला घ्या त्या पाणी. राहिला स्वयंपाक आणि राहिलं सगळं. पाजा तुम्हाला पाणी. आता बकरा बांधून घेतल्या आणि बकऱ्याने पाजलं पाणी. तसे काही इतक्या गाय झाल्या का तुम्हाला काय सांगू. हातचे काम सोडून उठा लागत. तर गवाराचा शेंगा घेतो करून, पिठं बी चुरायला स्वयंपाक बी घेतो करून. आता हिरव्या चटणीतल्याच करतो. होता नांदा की हिरव्या चटणीतल्या गवाराच्या शेंगा लय मस्त होतात, लय मस्त होतात. आज करूनच पाहिजे. आवरलं सगळं स्वयंपाकाचा पसारा. स्वयंपाक करून मस्त असा झाकून ठेवला. कुलरात पाणी भरलं, अजून पिन लावायची राहिली. कुलराच्या टप्पाने काय झालं काय माहित, तो गहूच राहिला. असा कपडा ठेवावा लागते मग त्याच्याजवळ, नाही तर जे आपण चटई गोदडी काही टाकलं तर ते सगळं ओलं होऊन जाते. त्या दिवशी सगळी गादी ओली होऊन गेली होती माई. ते पासून मी गादी टाकणं सोडून दिलं. आणि मस्त असं ऊन तर पुरायला बाहेर, आणि दाईलाही तडका बसू राहिला मस्तपैकी उन्हात. आता राहिले फक्त मला भांडे घासायचे. भांडायचा पसारा तर एवढा पडला की तुम्हाला काय सांगू. प्लॅटफॉर्मवर ऊनही लय जास्त आलं, तरी बी आता मी सावलीत बसून भांडे तेवढे घासून घेतो. आंबेवाला आला होता, पण मला चाललं होतं घरातलं झाडून काढणं. आंबेवाल्याला आवाज दिला, पण आंबेवाला काही थांबला नाही. तर मग आता आंबे घ्यायचे होते, पण आता तो लय पुढे गेला आणि मी काही एवढं उन्हात बाहेर जात नाही. तर चला मग आता मी भांडे घासून घेतो. आई तर काही घरी नाही, गावात माती झाली तर आई गेली पायाले, म्हणून आता वडायचं जरासं शांतता आहे. ते लोक माझे भांडे घासणं होतं, आणि ते लोक माझे सगळे कामं उरका लागतील, नाही तर मग काही खरं नाही माया. आज तशी आज लय सकाळून पासून ते चिडचिड करू राहिली.